ई-केवायसी प्रक्रियेमध्ये सुधारणा केली जाते असं अदिती तटकरेंनी म्हटलेलं आहे। 1 कोटींपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झाल्याचं देखील अदिती तटकरेंनी स्पष्ट केलंय। नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करता येणार अशी माहिती देखील दिली जाते। पूरग्रस्त भागात ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की सर्व्हरमध्ये सुद्धा आम्ही अनेक सुधार आणलेले आहेत। रोजच्या घडीला जवळपास 4 ते 5 लाख लाडक्या बहिणींचं ई-केवायसी प्रोसिजर होते। आतापर्यंत जवळपास 1,10,00,000 पेक्षा जास्ती महिलांची ई-केवायसी प्रोसिजर झालेली आहे। जवळपास 40 लाख पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची 90% प्रोसिजर झालेली आहे आणि आम्ही 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। म्हणजे ही आता या महिन्याच्या म्हणजे सुरुवातीला चालू झालेली आहे प्रोसिजर। त्यामुळे नोव्हेंबरपर्यंत त्यांना अवधी आहे, म्हणजे आणखीन 1.5 महिना त्यांना अवधी आहे। जे पूरग्रस्त भाग आहे त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही आणखीन 15 दिवस वाढवून देण्याचा निर्णय हा विभाग म्हणून आम्ही घेत आहोत।